मला बोलायचं तर हो मला. ऐकू येत आहे? हो. हा. येतंय येतंय का? येत आहे येत आहे. हो हो. येतंय. आम्ही शृंगारपुरे, मी आणि शशिकांत, हो. आम्ही तिकडे वन डाऊन कलकत्ता मेलनी कारंजाला गेलो. हा. तिथे गेल्यानंतर म्हणजे कंपनी कशी असावी हे मुद्दाम सांगतो. नाही तर नाही रे, घरी सांगितलं नाही, मग वाट बघतात. आम्ही ह्याच्यामध्ये बसल्यावर लक्षात आलं की अरे कारंजाहून माहूर जवळ आहे आणि माहूर हे आपल्या महाराजांचे देवीचं स्थान आहे. तर आपलं कारंजाचं आटपलं की आपण माहूरला जाऊन तिथे पूजा करूया हो. आणि मग तो तीर्थप्रसाद घेऊन महाराजांच्याकडे जाऊया. हे सगळं आधी काही जाता येत नव्हतं. हे त्या गाडीमध्ये बसल्यानंतरची गोष्ट आहे. हा. त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो कारंजाला. ते 12च्या आत त्यांचं टाइम टू टाइम असतं. 12च्या आत सगळं त्याचं आटपलं सगळं. कारंजाचं महापूजा वगैरे सगळं. बरं. तर आम्ही तिथून बस स्टँडवर आलो आणि तिथून आम्ही बस पकडून माहूरला गेलो. कळलं का? तर त्यावेळेला माहूरची पूजा बिजा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळं झालं. आता मग हे आता तीर्थप्रसाद महाराजांना द्यायला पाहिजे. हम्म. ती सहमती जी असते ना, ही महत्वाची असते. हो. नाही मग ते आम्ही घरी कळवलेलं नाही, हे असले बिकारडे असले तर मग ते त्यांना काय अर्थ नसतो त्याच्यामध्ये. हे शृंगारपेठ आणि नागले कसे आहेत, तयारीचे सगळे. म्हटलं आता आपण हा इथे महापूजा केली आहे, तर महाराजांना आपण नैवेद्य आणि आपलं प्रसाद आणि तीर्थ घेऊन जाऊया. हो लगेच. आणि नंतर जेव्हा आम्ही त्या दिवशी रात्रीच्या बसने आम्ही याला जेव्हा गेलो, हम्म. हा, पुण्याला गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी. तिथून उतरल्या उतरल्या महाराजांच्याकडे गेलो. हो. त्यावेळेला महाराजांचे 2 शब्द होते, $1,000,000 होते. हम्म. महाराज ते असे गंध उगाळत होते. कळलं का? आणि आम्ही गेलो तेव्हा त्या वर्तकवाड्यामध्ये गोष्ट आहे ती. हो. आणि जेव्हा त्यांना सांगितलं शशिकांतनी की महाराज आपल्याला तीर्थ आणि अंगारा आणि प्रसाद आणलेला आहे, तेव्हा महाराज एक जबरदस्त वाक्य बोलले. हो. असं वरती बघितलं आमच्याकडे आणि म्हणाले, आम्हाला तीर्थप्रसाद देण्यासाठी तुम्ही इतक्या लांबचा प्रवास करून आला? वा म्हणजे वा. कुठे कारंजा आणि कुठे पुणं. 16 तासाचा प्रवास होता तो. वा. आणि तिथे सुद्धा गंमत अशी झाली हा. की आम्ही कारंजाहून निघालो हा. आणि त्या पुण्याला नांदेडला आम्हाला आम्हाला असं कळलं की नांदेडहून पुण्याला बस आहे. तर अरे. नांदेडला जाण्यासाठी नांदेडच्या बसमध्ये कारंजाला बसलो आम्ही. तर आम्ही 3 जण, शुगरपुरे, मी, नागले, आणि हम्म. पुढच्या सीटवर 2-3 जण बसले होते. अच्छा. आणि आम्ही एकच बोलत होतो की आयला आपण जातोय त्या ह्याला नांदेडला, आपण कधी गेलो नाही, तिथे आपल्याला बसायला भेटतंय बसमध्ये, हो नाही वगैरे वगैरे असं आमचं म्हणणं चालू होतं. आणि जेव्हा नांदेड आलं ना, हा. त्यावेळेला ते पुढे 3 जण जे बसले होते त्यातला एक उठून उभा राहिला आणि हम्म. म्हणाला, अहो मी मागासपासून ऐकतोय तुम्हाला तुमच्या गुरूंना तीर्थप्रसाद द्यायला पुण्याला जाणं आवश्यक आहे ना. म्हटलं हो बाबा. हो. तो म्हणाला, आता असं करा, तुम्ही तुम्ही आता ही बस डेपोच्या गेट जवळ थांबेल, हा. डेपोच्या, तर तिथे तुम्ही उतरा, पुढे त्या एसटी स्टँडवर नका जाऊ. तर त्याला उतरायचं होतं, तो जो बसला तो एसटीचा स्टाफ होता. आता हा. त्यांनी त्या गेट जवळ जेव्हा त्यांनी एसटी थांबवली आणि आम्ही उतरलो, त्या गेट किपरनी आयला त्याला शिव्या घातल्या, साले काय कोण कोण आणतोस इथे, तू आमची नोकरी जाईल सर तुझ्यामुळे. तर तरी त्याने आम्हाला तिघांना आतमध्ये नेलं आणि तिथे पुण्याची बस एसटी स्टँडला लागण्यापूर्वी यायची होती त्या डेपोतून. तिथे आणून उभं केलं. बघा कोण महाराज काय करतात, हा कोण हा माणूस, काय देणं घेणं आमचं त्याला. बापरे. आणि आम्ही आतमध्ये जाऊन, ठीक आहे त्यांनी सांगितलं, तिथे उभं राहिलं, हा कुठेतरी गेला. पण त्याच्या आईला हा गेला आता काय. आणि थोड्या वेळाने नांदेड पुणे बस आली अरे वा. आणि हा उतरला त्याच्यातून आणि म्हणाला, त्या कंडक्टरला सांगितलं, ही माझी पावडे येते, यांना घे आणि त्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर तिघांना बस. वा. आईला मग ते महाराज काय सोय करतात.
नाही तर आम्हाला शक्यच नव्हतं. अरे ती बस अशी भरली, तुला माहितीये ते खिडकीतून रुमाल बिमाल टाकतात त्या. हो हो. आणि नंतर म्हणजे कोणाला बाथरूमला जायचं म्हटलं तर जाणं शक्य नव्हतं, एवढी बस कच्च भरली होती. बापरे. एवढं सगळं करून आम्ही जेव्हा पुण्याला उतरलो सकाळी 8 वाजता आणि महाराजांच्याकडे गेलो, महाराज तुला वाटतं ना गंध उगाळत होता. हो. आणि शशिकांनी जेव्हा सांगितलं त्याला की महाराज आपल्याला तीर्थ आणि प्रसाद आणलाय, कारण महाराज असे उघडता उघडता थांबले आणि असं वर बघितलं शशिकांकडे. अहो, आम्हाला तीर्थप्रसाद देण्यासाठी तुम्ही इतका लांबचा प्रवास करून आला 16 तासाचा. वा वा. त्याच्यात सगळं मिळालं. वा. सगळं अरे काय ते दिवस सगळे सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखे होते, सुवर्णाक्षरात. गोल्डन डेज खरंच. येस. पण सुदैवाने महाराजांनी बुद्धी दिली, मी हे सगळं लिहून ठेवलंय तिथे. प्रत्येक दिवसाचं महाराजांच्या सहवासातलं प्रत्येक दिवसाचं लिहून ठेवलंय. आता ते काही वासुदेवनी वाचलं काही पडलेली नाही आणि जाण्याला तर मुळीच पडलेली नाही, नाही आपण काही. करू का ते, आपण करू एक एक हे कळलं का? कारण आपण करू. हे कोणासाठी आहे की महाराजांचा अवतार काय होता कोणाला कळलेलंच नाहीये. दिनेश, वैशाली मला पाणी दे का प्यायला. आणि कसं आहे की आता संतांचे त्यांचे त्यांचे ग्रंथ अवेलेबल आहेत, पण असा डे टू डे मध्ये त्यांनी केलेला उपदेश असा फक्त महाराजांचा आणि म्हणजे अर्थात रामकृष्ण परमहंसांचा जसा आहे तसा महाराजांचा तुम्ही लिहून ठेवलेला आहे, त्यामुळे तो खूप महत्वाचाच आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून महाराज उपदेश करायचे ना. ते आता आपण प्रत्येक प्रायोरिटीवर घेऊ काका, हे म्हणजे ते सगळे आपण, कारण ना म्हणजे जसं भागवत आहे, भागवतात कृष्णावतारात भागवतात राहिले ना, तसं महाराज ह्या सगळ्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रवचनात आणि त्यांच्या ह्या संवादात महाराज जे आहेत ते यायला पाहिजेत सगळ्यांच्या समोर. आणि कित्येक लोक महाराजांना न बघितलेले किंवा त्यांच्या आई वडिलांचाही काही संबंध नाही महाराजांशी, अशांना त्यातनं आनंद मिळतो. म्हणजे काहीच म्हणजे महाराजांबद्दल प्रेम उत्पन्न व्हावं. आपल्याला कसं महाराज पाहिले त्यांनी आपल्याला म्हणजे जीव लावलाय किंवा काय, पण तसं काहीही नसताना पण जेव्हा जवळ येतो जीव तेव्हा ती मोठी गोष्ट आहे. आणि बरेच जण येत आहेत काका तसे, म्हणजे माहिती होऊन असे खूप जण येत आहेत. खूप आपल्या का? साईटला पण प्रचंड प्रतिसाद, म्हणजे महाराजांच्या ग्रुपपेक्षाही बाकीच्या ग्रुपमधनं भरपूर प्रतिसाद येतात. लोक वाचतात. हे आता वसुधाताई रोज ते हे करतात ना, दत्त विचारशाला काय एक एक विचार, हे त्याच्यावर इतक्या प्रतिक्रिया येत आहेत, इतकं हे येत आहेत, कारण लोकांना पाहिजे आहे आता. म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिज्ञासू आहेत पण त्यांना सांगणार कोणी नाहीये. एक्झॅक्टली. अधिकारवाणीने सांगणार नाहीये कोणी नाही. हो. काका, हो बोला. तुम्ही कारण जसा आता प्रसंग सांगितलात ना, हा तर म्हणजे घरी आल्यानंतर महाराजांची जी काही म्हणजे त्याच्यावरची जी काही प्रतिक्रिया होती हो किंवा ज्या प्रकारे त्यांनी अरे इतक्या लांबून तर एवढा लांबचा प्रवास करून आलात म्हणाले. हो पण हो याच्यामध्ये महाराजांना एक अशी गमती जमती करायची जी काही एक त्यांची एक पद्धत होती ना, मजा मजा करायची आपल्या शिष्यांबरोबर, की करणारे कोण, तुम्ही तिथे प्रवास नीट करून आणणारे कोण, त्याच बसमध्ये जागा करून देणारे कोण, ही सगळी व्यवस्था हो करणारे कोणच. हो ना. प्रवासात संपूर्ण मी आहे तुमच्या बरोबर ही जाणीव तुम्हाला करून देणारे तेच. हो आणि ना. शिवाय आणखी म्हणतात की एवढा मोठा प्रवास करून आलात तुम्ही माझ्यासाठी. म्हणजे होय होय अशा गमती जमती महाराज अनेक वेळेला करायचे ना, की मी हो ना. आहे हो बरोबर ही तुम्हाला जाणीव आहे ना,
हे पण कधी कधी सद्गुरू बघत असतात ना, की शिष्य तेवढा अलर्ट आहे का, जागा आहे का. तर ती पण गंमत त्यांनी त्याच वेळेला केली असावी असं मला वाटलं ऐकताना, की ते सगळं जुळून आणणारे कोण. हो. डेपोच्या दाराशी स्टँडमध्ये बस जायच्या अगोदर रिकामी बस तुमच्या पायाशी आणून ठेवणारे कोण, तिथे सीटच्या व्यवस्था करणार तर कोण, कुठला माणूस तुमच्याशी येऊन बोलतो आणि तुमची व्यवस्था करून देणं, हे सगळं करणारे स्वतःच. आणि नंतर मात्र म्हणतात की 16 तासाचा प्रवास करून एवढे आलात तुम्ही माझ्यासाठी तीर्थ अंगारा घेऊन. म्हणजे ही अशी गंमत म्हणजे काय म्हणतात त्याला, एक विट्टी स्वभाव पण त्यांचा जो काही होता त्याच्यात गमती ही जमती काही करण्यात. नुसती गंमत नाहीये. नाही नाही आता गंमत हे नाही, करतात. यात कसं आहे माहितीये का, यात कसं आहे की गोडसे काका जसं गेले किंवा हे तिघे जसं गेले तसं दुसरं कोणीही जाऊ शकतं. पण दुसरे नाही गेले, हे का गेले? तर तिथे आपला स्वतःचा भाव आणि आपल्या स्वतःचे इंटेन्शन्स येतात. ते महाराजांचं जे कौतुक आहे ते नुसतं गंमत नाहीये की मी सगळं करतोय आणि मी परत कौतुक करतोय, असं नाहीये. ते मनापासनं कौतुक आहे, कारण या शिष्यांना जसं वडील असतात, वडिलांच्याच पैशांनी वडिलांनीच आणलेली चॉकलेट मुलाला दिलेली किंवा कॅडबरीचा बार त्याचा तुकडा काढून मुलगा जेव्हा वडिलांना देतो, ती सगळी मुलं देत नाहीत. पण जो मुलगा देतो त्याच्याबद्दल वडिलांना तिथे कृतज्ञता खरोखरची निर्माण होते, ती गंमत करण्यापुरती नाहीये. जे गोपींबद्दल भगवान म्हणालेले आहेत, की ही तुमच्या गंमत प्रेमाचा उतराही मी होऊ शकत नाही. हो, मला हो. लक्षात आलंय ते. पण मी गंमत हे थट्टा अर्थाने नाही म्हटलं. गंमत म्हणजे शिष्याशी आपलेपणाने हे जे तू वडिलांचं जे उदाहरण देतोयस, त्याच अर्थाने मी म्हणते, की ते कौतुक असतं. ते कौतुक करण्याची एक गमतीदार त्यांची एक महाराजांच्या स्वभाव म्हणजे त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये एक होता, एक लाईट हार्टेडनेस म्हणतात ज्याला, तो एक होता. आणि त्याच्यातूनही सुद्धा शिवाय हेही की तुम्ही अलर्ट आहात ना, मी सतत तुमच्याबरोबर आहेच.